नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. माझं नाव भूषण पाटील आणि आज आपण आहोत वर्तकनगरला MRR हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली मी राहतो ठाण्याला. तर माझा 18 महिन्याचा मुलगा आहे. तो आजारी होता काही दिवसांपूर्वी. सर्दी खोकला वगैरे होता. ट्रीटमेंट चालू होती पण काय रिकवर होत नव्हता तो. जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सजेस्ट केली की त्याचा एक्सरे आणि ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट वगैरे आणि एक्सरे वगैरे केल्यानंतर आम्हाला कळलं की त्याला निमोनिया झाला आहे. तर आम्ही इथे त्याला MRR हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तर मी तुम्हाला इथलं एक त्याच्या आमच्या जनरल रूममध्ये त्याला ॲडमिट केलं आहे. त्याचं एक टूर करवतो, तुम्हाला दाखवतो रूम कशी इथली. हा बाहेरचा एरिया आहे यांचा, बाहेर जाऊन पण दाखवतो तुम्हाला मी. आणि हा यांचा जनरल वॉर्डचा रूमचा आहे सगळं. इथे 4 बेड आहेत एका रूममध्ये. एक पेशंट नाही आहे. समोर वॉशरूम आहे इथे हे झालं. इथे एक पेशंट ॲडमिट आहे आणि हा माझा मुलगा. हे इथे वॉशरूम आहे. हॉस्पिटल थोडं कॉस्टली आहे, पण कसं आहे, जर तुम्हाला एक चांगली सर्व्हिस पाहिजे असेल, तर तुम्हाला कुठे जायचं नसेल, सगळे इन हाऊस म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे एक्सरे वगैरे जे काय असतात लहान मुलांचे टेस्ट करायचे असतात ना, जे बाहेर पाठवतात मग ते धावपळ होते. तर तुम्ही इथे येऊन ॲडमिट झाले, जर तुमच्या घरात काही इमर्जन्सी आली लहान मुलांची, तर तुम्ही इकडे येऊन तुम्ही राहू शकतात. आणि थोडं कॉस्टली आहे, पण तुमच्या बाकीची जी दगदग आहे तुमची ती कमी होईल इथे आल्यानंतर. आणि बाकी यांच्या पॅकेजमध्ये यांचे बरेच सारे पॅकेजेस आहेत, रूम वाईज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडिंग फूड, बाळाचं जेवण पण भेटतं आणि जो पेशंटसोबत राहणार आहे, आई वडील जो कोणी असेल त्याचं पण जेवण असतं. 3 टायमाचं लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर वगैरे हे सगळं भेटतं याच्यामध्ये. आणि जर कोणाला इथे राहायचं पण असेल, पेशंटसोबत आई असेल आणि अजून कोणाला राहायचं असेल, त्यांच्याकडे डॉर्मेटरी रूम पण आहे. ते ₹500 चार्ज करतात प्लस टॅक्सेस. तर आहे ते सगळं थोडं हॉटेल टाईप सर्व्हिस देतात ते लोक. आणि ते बाकीचे डॉक्टर्स वगैरे ते पण खूप चांगले आहेत. तुम्हाला जास्त काही काळजी करण्याची गरज नाही जर तुम्ही इथे असाल तर. आणि इथला स्टाफ पण जो आहे सर्व्हिस देणारा, तो पण खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही एक बटन दाबला की लगेच तुमच्यासाठी येतात, तुम्हाला जे काय हवं असेल ते देतात. दिवसातून 3-4 वेळेस क्लिनिंग पण होते, बेडशीट चेंज होते, सगळं बाकी व्यवस्थित आहे इकडे. क्लिनिनेस आहे बऱ्यापैकी चांगला. तर तुम्ही जर चांगलं असं हॉस्पिटल बघत असेल लहान मुलांसाठी, चिल्ड्रन स्पेशलिस्ट, तर तुम्ही वर्तकनगरच्या MMR हॉस्पिटलला येऊ शकता. आमचा एक्सपिरियन्स तर पहिल्यांदाच आला आम्ही इकडे, तर आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. आता बिलचा एक्सपिरियन्स कसं आहे तर ते आम्ही बघू आणि सांगतो मी तुम्हाला कसं काय ते. आणि थोड्या वेळात मी तुम्हाला बाहेर जाऊन पण दाखवतो यांच्याकडे काय काय फॅसिलिटीज आहेत ते. हे इथे असं पेशंटसाठी जेवण येतं आणि रिलेटिव्हसाठी ताट असतो. यांच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे हे सगळं. इथे ही अशी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी रूम बनवलेल्या लोकांनी जेव्हा ॲडमिशन असतात मुलांचे, ते बेडवरती बसून बसून बोर झालेले असतात, तर त्यांना असं खेळायला सायकल वगैरे खूप सारे गेम्स आहेत तिथे. म्हणजे एंटरटेनमेंट फुल होणार मुलांचं, त्यांना असं वाटणार नाही हॉस्पिटलमध्ये आलेत म्हणून. तर इथल्या काही गोष्टी ज्या आम्हाला पर्सनली नाही आवडल्यापेक्षा बोलणार की तुम्ही थोडंसं रूल्स अँड रेग्युलेशन यांचे जरा जास्त स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे तुम्ही बाळासाठी जेवण त्यावेळेस कोणालाच अलाउड नाही आहे बाहेरचं, घरचं पण अलाउड नाही आहे पेशंटसाठी पण. आणि पेशंटचा जो रिलेटिव्ह आहे त्याच्यासोबत राहणारा, तर तुम्हाला इथूनच मागवायचे. जे काय आहे यांची इन हाऊस कॅन्टीन पण आहे, ती खूप जास्त कॉस्टली, जी म्हणजे मिडल क्लास आपल्यासारख्या लोकांना न परवडणारी आहे. पण ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला जर जास्त भूक लागली कधीच रात्रीचे किंवा दुपारी, तर आपल्याला तिथूनच मागवावं लागतं. आणि बाकी यांचं असंच आहे की बाळाला पण आपल्या घराची जेवणाची सवय असते, तर लगेच मुलं ॲडॅप्ट करत नाही इथलं हॉस्पिटलचं जेवण. मग त्यांचं पण असं की जे डायटेशियन सांगणार तेच त्यांना जेवण द्यावं लागतं पेशंटला. तर ते थोडंसं मला वाटतं की यांनी हे थोडे याचे चेंजेस करावेत, कारण की हे लहान मुलांसाठी थोडंसं कठीण होऊन जातं की त्यांना ते सगळं नवीन जेवण आणि ते सगळं करणं थोडंसं कठीण जातं. तर मला त्यांना एक सजेशन असेल, तर हे व्हिडिओ कधी बघतील नाही बघतील माहीत नाही, म्हणजे फीडबॅक फॉर्म भरेल मी, त्याच्यामध्ये हे मी मेन्शन करणार की तुम्ही ॲटलिस्ट बाळासाठी जरी जेवण जे आहे ते तुम्ही घरचं अलाउड करा.
दॅट्स इट. आणि बाकीचं तुम्हाला मी सांगतो अजून किती काय काय इथं आहे फॅसिलिटी हॉस्पिटलमध्ये. आणि हा इथे खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत. सिक्युरिटीवाले जे आहेत ते तुम्हाला फिक्स टायमिंग आहे, जे तुमचा जो ड्युरेशन असतो विजिटर टाईम पेशंटला भेटण्यासाठीचा, तो सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 7 त्यामध्येच तुम्हाला भेटायचं आहे. आणि थोडा वेळ पण, जास्त वेळ ते लोक 5 मिनटं पण थांबू देत नाही कोणाला. आणि ते एक थोडंसं मला वाटेल की थोडंसं यांनी रिलीफ दिलं पाहिजे या गोष्टींमध्ये. कारण की सगळेच जवळ राहणारे नसतात, काही लोक लांबून पण येतात पेशंटला भेटण्यासाठी. आणि माझ्या केसमध्ये पण असं झालं की 2-3 वेळेस माझे मित्र न भेटताच निघून गेले, की तर थोडा टाईम 5-10 मिनटं मागे पुढे झालेला. बाकी त्या गोष्टी आहेत. आता ज्याप्रमाणे लोक पैसे घेतात त्याप्रमाणे रूल्स पण त्यांनी तसे ठेवलेत. आणि त्यांच्या स्टाफला पण स्ट्रिक्टली त्यांनी तसं सांगितलं आहे की रूल्स फॉलो करायचे. आणि जे आहे ते क्लिअर कट पेशंट आणि जे कस्टमर असतील आपल्यासारखे त्यांना सांगायचं की हे ऑर्गनायझेशनचे रूल्स आहेत त्यांच्या हॉस्पिटलचे, ते आम्हाला फॉलोच करायचे. त्यासाठी तुम्ही कॉर्पोरेट करा, ही त्यांची सी लाईन आहे. सगळेजण रट्टा मारून ठेवले त्या लोकांनी ते, जे यांचे आहेत स्टाफ सिक्युरिटीवाले ते. बाकी आहे सगळं. जर तुम्हाला कधी ते इमर्जन्सी यायची असेल, हॉस्पिटलमध्ये कोणाची झाली असेल तुमच्या लहान घरात मुलं असतील तर मी तर रिकमेंड करेल हे हॉस्पिटल तुम्हाला. पैशावाईज थोडंसं कॉस्टली आहे, पण यू कॅन मॅनेज. लहान मुलांसाठी जर तुम्ही विचार करणार नसेल, ऑब्व्हियसली कोणीच विचार नाही करत, आपण तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतो, पैशांचा पण विचार नाही करत. त्यातल्या त्यात हे हॉस्पिटल चांगलं आहे सर्व्हिसप्रमाणे. आणि इथे जे इन हाऊस ज्यांचे सगळं लॅब वगैरे आहेत त्याप्रमाणे मला तरी वाटतं की हे हॉस्पिटल बेस्ट आहे. आणि इथले डॉक्टर पण खरंच खूप चांगले आहेत. आणि सगळा स्टाफ पण एकदम सपोर्टिव्ह आणि कोऑपरेटिव्ह आहे. तर हा व्लॉग आताच इथे संपूया. बाकीचं काय दाखवण्यासारखं असेल तर मी ॲड करेल व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.